Hi students, good morning. Yesterday we have taken information about ecology and ecological hierarchy, and today we are going to start new points of our chapter. First one is habitat and niche, and the second one is major abiotic factors. Okay, first one, habitat. The simple definition of habitat is it is a place or the set of environmental condition around the organisms, or habitat is a physical space of organism with other living and non-living factors interact with each other. ठीक आहे. तर हॅबिटॅट म्हणजे काय? सपोज एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तर त्याच्या सराउंडिंगला जेवढे सगळे अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आहेत त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो. थोडक्यात काय, तर ऑर्गॅनिझम जिथे राहतो, जिथे तो लाईफ सायकल परफॉर्म करतो, ती जी काही स्पेस आहे त्यालाच आपण हॅबिटॅट म्हणतो. ठीक आहे. बघा इथे दिलं आहे, habitat is a space where the organism lives out its life. It is where the organism find food, shelter and mates. Organism have some need and necessities, and the habitat is a place where those need and necessities get completed. Okay, and the next one part is niche. Now look, what is niche? Niche is a role in the community and how it is interact with the environment. ठीक आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर एरियामध्ये ज्या वेळेला राहत असतात त्यावेळेला तो कम्युनिटीसाठी जो रोल परफॉर्म करतो किंवा ज्या पद्धतीनं तो एन्व्हायरमेंटशी रिॲक्ट होतो, हा जो काही पार्ट आहे हा निशेमध्ये इन्क्लूड होतो. ठीक आहे. द नेक्स्ट वन पार्ट अबाउट निशे इज हाऊ that organism obtain food, mates and protection from predators. ओव्हरऑल लाईफ सायकल जी आहे ऑर्गॅनिझमची ती कशी परफॉर्म होते, त्याचे फूड हॅबिटॅट काय आहे, तो ज्या पद्धतीनं फूड मिळवतो किंवा मेट्स मिळवतो, या ज्या सगळ्या कंडिशन आहेत या सगळ्या निशेमध्ये इन्क्लूड होतात. थोडक्यात काय, हॅबिटॅट इज अ ग्रुप ऑफ निशे अँड निशे इज अ व्हेरी स्पेसिफिक थिंग अबाउट स्पेसिस. Or you can say that niche is described as a position of the species in the environment, like what they do for their survival, how they fulfill their need for shelter, food, etc. Niche deals with the flow of energy from one organism to another, or you can say a tropical level. And hence, it is important to understand what an organism is, how it interacts with other organisms, etc. As soon as the niche is left vacant, other organisms fill their position. The niche is specific to each species, which means no two species can share the same niche. ठीक आहे. तर बघा म्हणजे काय, तर जी काही ऑर्गॅनिझमची पोझिशन आहे एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे काय, तर ते कसे सर्व्हाइव्ह होतात, कशा पद्धतीचे ॲडॅप्टेशन दाखवतात, ते त्यांचे नीड अँड नेसेसिटीज कशा पद्धतीनं कवर करतात, त्या ऑर्गॅनिझमचा एनर्जी फ्लोमध्ये कोणता रोल आहे किंवा त्याची ट्रॉपिकल लेवल कोणती आहे, त्याचबरोबर तो अदर ऑर्गॅनिझमबरोबर कशा पद्धतीने रिॲक्ट होतो, या सगळ्या गोष्टी आपण निशेमध्ये डिस्क्राईब करतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निशे म्हणजे काय, तर पोझिशन ऑफ स्पेसिस ऑर पोझिशन ऑफ इंडिव्हिज्युअल. मग ही जी काही पोझिशन आहे ही कधीही वॅकंट राहत नाही. जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम तिथून निघून जाईल, कारण काही असेल, मायग्रेशन असेल किंवा डेथ असेल, तर ती स्पेस जी आहे हा दुसरा इंडिव्हिज्युअल किंवा दुसरी स्पेसिस भरून काढते. थोडक्यात निशे ही स्पेस किंवा पोझिशन कधीही व्हॅकंट असत नाही, कधीही मोकळी असत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नो टू स्पेसिस कॅन शेअर द सेम निशे. म्हणजे ट्रॉपिकल लेवल असो किंवा एखादी पोझिशन असो, ही पोझिशन कोणत्याही पद्धतीनं दोन स्पेसिस शेअर करू शकत नाहीत. प्रत्येक स्पेसिसचा आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा एन्व्हायरमेंटमध्ये असणारा रोल डिफरंट असतो. नीड अँड नेसेसिटीज डिफरंट असतात, ट्रॉपिकल लेवलच्या पोझिशन डिफरंट असतात, आणि त्यामुळे
कोणत्याही दोन स्पेसीस कधीही एकच पोझिशन किंवा एकच निशे शेअर करत नाहीत. The next one important part of our chapter is abiotic factors. We have seen earlier in the chapter that each habitat type is regulated by a number of abiotic and physicochemical factors. ठीक आहे. तर जे काही हॅबिटॅट प्रेझेंट आहेत म्हणजे ॲक्वॅटिक हॅबिटॅट, टेरेस्ट्रियल हॅबिटॅट, एरियल हॅबिटॅट, ओशन हॅबिटॅट, हे सगळेच्या सगळे रेग्युलेट केले जातात. कुणामुळे रेग्युलेट केले जातात? तर अबायोटिक फॅक्टर्समुळे. किंवा जे अबायोटिक फॅक्टर्स त्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतात तेच हॅबिटॅटचे टाईप दाखवत असतात किंवा हॅबिटॅटचे टाईप डिटरमाइन करत असतात. ठीक आहे. Next one point, the animals that live in ecosystem rely on abiotic factors in that ecosystem. These factors help determine the way the animal look, the way that they behave, and the adaptation they have to their environment. त्याचबरोबर हे जे काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत इकोसिस्टीमचे, हेच फॅक्टर्स डिटरमाइन करत असतात की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये असणारे ॲनिमल्स किंवा प्लांट्स कसे दिसतील किंवा कोणत्या प्रकारचं बिहेव करतील, त्यांचे नीड आणि नेसेसिटीज कोणत्या वेनी त्या कंप्लीट करतील आणि त्याचबरोबर कोणत्या टाईपचे ॲडॅप्टेशन दाखवतील. ठीक आहे. तर अबायोटिक फॅक्टर्स किती इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला समजलं असेल. आता आपण मेजर अबायोटिक फॅक्टर्स बघूया. द फर्स्ट वन फॅक्टर इज टेम्परेचर. Temperature is most important ecological relevant environmental factor. The average temperature on land varies seasonally. It decreases progressively from equator towards the pole and the plains to the mountain tops. It ranges from sub-zero level in polar areas and high altitude to below 50 degrees centigrade in tropical desert in summer. तर बघा, टेम्परेचर हे नेहमी सगळीकडे एकसारखं असत नाही. सीजनली टेम्परेचरमध्ये बरेचसे चढ उतार असतात. ठीक आहे. त्याचबरोबर हा ॲल्टिट्यूड एरिया जिथे आहे किंवा पोलर रिजन जिथे आहेत इथे टेम्परेचर खूप कमी असतं. बघा, इथे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आहे. तर नॉर्थ पोलमध्ये टेम्परेचर -7 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत असू शकतं आणि साऊथ पोलमध्ये ते त्याच्यापेक्षा कमी म्हणजे -33 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत सुद्धा कमी असू शकतं. जनरली ट्रॉपिकल झोन जे आहेत ह्या ट्रॉपिकल झोनमध्ये टेम्परेचर जास्त आहे आणि टेम्परेट झोन जे तुम्हाला दिसतात ग्रीन कलरचे इथे टेम्परेचर मेडिएट असतं. ठीक आहे. त्याचबरोबर जे काही ट्रॉपिकल डेझर्ट आहेत इथे टेम्परेचर 50 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा सुद्धा थोडंफार कमी असू शकतं म्हणजे 40 to 50 डिग्री सेंटीग्रेडच्या मध्ये तिथं टेम्परेचर असायची शक्यता असते. पॉईंट देर आर सम युनिक हॅबिटॅट्स सच ॲज थर्मल स्प्रिंग and a deep sea bed, hydrothermal vents where the average temperature exceed 100 degree centigrade. ठीक आहे. तर जे हॉट स्प्रिंग असतात ज्याला आपण उष्ण पाण्याचे झरे म्हणतो ज्याच्यामध्ये सल्फरचं पर्सेंटेज जास्त असतं अशा ठिकाणी आणि सी बेडवरती टेम्परेचर हे जास्त असतं, जवळपास 100 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत ते असू शकतं. पण अशा ठिकाणी सुद्धा बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह करू शकतात. म्हणजे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन तिथे आहे म्हणजे टेम्परेचर जास्त आहे, त्याचबरोबर सल्फर पर्सेंटेज पण जास्त आहे, अशा ठिकाणी सुद्धा काही मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह करू शकतात. नेक्स्ट वन थिंग बघा, हाऊ टेम्परेचर इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू सेल्युलर स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गॅनिझम. वी ऑल नो दॅट some chemical reaction take place within the cell. It is respiration, metabolism, breakdown of energy, etc. And in that particular chemical condition, we require our cellular structure require typical temperature, or you can say that a temperature affects the kinetics of enzymes, or a chemical synthesis within the cell is directly or indirectly depend upon temperature surrounded by that cell. ओके. तर सेलमध्ये जे काही केमिकल ॲक्टिव्हिटी सुरू असतात यांचा स्पीड जो आहे, यांची कायनेटिक जी आहे ही सुद्धा त्या सेलच्या सराउंडिंगवरती असणाऱ्या टेम्परेचरवर डिपेंड असते.
सेल जर फेवरेबल कंडिशनमध्ये असेल तर तिथे ज्या काही केमिकल रिॲक्शन ज्या आहेत ह्या व्यवस्थित स्पीडमध्ये सुरू असतात. टेम्परेचर खूप जास्त झालं तर सेल्युलर प्रोटीन डिनॅचर होतात आणि मग ती सेल डेड होते. आणि खूप कमी टेम्परेचर झालं तरीसुद्धा काय होतं तर जो स्पीड आहे हा स्पीड कमी होतो. ठीक आहे. नेक्स्ट वन आपण एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये काही ऑर्गॅनिझम्स जे राहतात त्यांच्याकडे जाऊया. त्यांना आपण एक्स्ट्रोमोफिलस म्हणतो. बघा, फर्स्ट वन जो आहे तो आहे युरोथर्मल आणि नेक्स्ट वन जो आहे स्टेनोथर्मल. युरोथर्मल ऑर्गॅनिझम्स मीन्स द ऑर्गॅनिझम दॅट कॅन टॉलरेट द वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. जास्त टेम्परेचरमध्ये जे सर्वाईव्ह करू शकतात त्यांना आपण युरोथर्मल ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो. आणि स्टेनोथर्मल ऑर्गॅनिझम्स मीन्स दोज ऑर्गॅनिझम who can live in short range or narrow range of temperature. खूप कमी टेम्परेचरमध्ये सुद्धा ते सर्वाईव्ह करू शकतात. The next one most important abiotic environmental factor is water. All life on the earth require water and most organisms are made up of mostly of water. For example, jellyfish. Every ecosystem must contain some water to support life. ठीक आहे. तर वॉटर हे टेम्परेचरनंतरचं सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि ज्याच्यामुळेच लाईफ आपल्या अर्थवरती प्रेझेंट आहे. कारण मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझम जे आहेत यांच्या बॉडी पार्ट्समध्ये किंवा होल बॉडीमध्ये वॉटर पर्सेंटेज हे सगळ्यात जास्त असतं. इवन इफ जे काही केमिकल रिॲक्शन सुरू असतात सायटोसोलमध्ये, सायटोप्लाझममध्ये, या सगळ्या ॲक्च्युली वॉटर कंटेंटमध्ये किंवा त्या सायटोप्लाझमच्या असणाऱ्या वॉटरी सबस्ट्रेटमुळे सुरू असतात. थोडक्यात काय तर वॉटर पर्सेंटेज बॉडीमध्ये असल्याशिवाय कोणतीही केमिकल रिॲक्शन कॅरीड आउट होऊ शकत नाही. त्याचबरोबर सर्क्युलेशन, रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस ह्या ज्या काही मेन रिॲक्शन लिव्हिंग थिंग्स दाखवतात यांच्यामध्ये सुद्धा वॉटर इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतो. नेक्स्ट वन, द प्रोडक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स इज ऑल्सो डिपेंड अपॉन वॉटर. ठीक आहे. ज्या टाईपचे प्लांट्स एखाद्या टेरेस्ट्रियल सरफेसमध्ये आपल्याला दिसून येतात याच्यासाठी जो काही फॅक्टर डिपेंड आहे तो कोणता आहे तर वॉटर. तर जिथे खूप जास्त पाऊस पडतो, प्रेसिपिटेशन जास्त आहे अशा ठिकाणी वेगळ्या टाईपचे प्लांट्स दिसून येतात. डेझर्टच्या ठिकाणी प्रेसिपिटेशन अजिबातच नसतं तर तिथे कॅक्टससारखे प्लांट्स दिसून येतात. तर हे जे काही व्हेजिटेशनचे टाईप्स आहेत हे कुणामुळे डिपेंड असतात तर वॉटर डिस्ट्रीब्युशनमुळे. नेक्स्ट वन पार्ट इज अबाउट द ऑर्गॅनिझम हू कॅन टॉलरेट द वाईड रेंज ऑफ सॅलिनिटी. ठीक आहे. तर बघा, जे काही वॉटरची pH किंवा जी काही सॉल्ट पर्सेंटेज जे आहे हे सगळीकडे सारखं नसतं. ओशन साईडला तो जास्त असतो, फ्रेश वॉटरमध्ये सॉल्ट पर्सेंटेज कमी असतं, तर लगून्समध्ये खूपच जास्त असतं. पण तरीसुद्धा काही ऑर्गॅनिझम तिथे राहण्यासाठी ॲडॅप्ट झालेले असतात. द ऑर्गॅनिझम हू कॅन टॉलरेट द वाईड रेंज ऑफ सॅलिनिटी, दोज ऑर्गॅनिझम आर नोन ॲज झिरोहायलीन ऑर्गॅनिझम्स. बट द अदर आर restricted to the narrow range and those organisms are known as stenohylin organisms. ठीक आहे. जास्त पर्सेंटेजमध्ये, सॉल्ट पर्सेंटेजमध्ये जे राहू शकतात त्याला आपण युरोहायलीन ऑर्गॅनिझम्स म्हणतो आणि जे मायक्रोब्स कमी रेंजमध्ये राहू शकतात त्यांना आपण स्टेनोहायलीन असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल फॅक्टर बघूया, तो आहे लाईट. प्लांट्स यूज लाईट फॉर फोटोसिंथेसिस which is only source for energy for the entire ecosystem. As we know that the plants are producers, they can synthesize their own energy. And each and every living organism is directly or indirectly depends on the plant for the food purpose. Photosynthesis can occur only in presence of sunlight. And many species of the small plants growing on the forest floor are adapted to perform photosynthesis ऑप्टिमली अंडर व्हेरी लो लाईट कंडिशन. तर बघा, फोटोसिंथेसिस नो डाऊट सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कारण त्याच्यामुळेच एंटायर इकोसिस्टमला एनर्जी प्रोव्हाइड होते. आता काही प्लांट्स असे सुद्धा असतात की ज्यांच्याकडे फोटोसिंथेसिससाठीची जी लाईट आहे ती सहजासहजी पोहोचत नाही. फॉर एक्झाम्पल ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये जी काही डेन्सिटी आहे प्लांट्सची ती खूप जास्त असते आणि त्यामुळे जे छोटे प्लांट्स असतात त्यांच्यापर्यंत लाईट एनर्जी सहजासहजी पोचत नाही.
तर हे प्लांट्सने स्वतःला ॲडॅप्ट केलेलं आहे. हे ॲडॅप्टेशन का आहे, तर ते काय करतात, तर कमी अमाऊंटच्या लाईटमध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस करू शकतात, कारण त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे. किंवा काही असे प्लांट्स आहेत जे इन्सेक्टिव्हरस आहेत, म्हणजे जी एनर्जी त्यांना लाईटकडून मिळत नाही किंवा सॉईलकडून मिळत नाही, ती एनर्जी ते इन्सेक्टकडून ॲब्सॉर्ब करून घेतात. फॉर सम ॲनिमल्स अँड बर्ड्स ऑल्सो द लाईट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर बिकॉज देअर मायग्रेशन, मेटिंग and you can say the other productivity factors is indirectly depend on the light. And the next one thing, a particular quality of the solar radiation is also important for life because the UV components of the spectrum is very harmful for many organisms. तर बरेचसे ॲनिमल्स आणि बर्ड्ससाठी लाईट इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करते, कारण मायग्रेशनमध्ये किंवा रिप्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये लाईटचा रोल इम्पॉर्टंट असतो. त्याचबरोबर लाईटमध्ये जे काही UV रेज असतात, जे ओझोन लेअरकडून ॲब्सॉर्ब केले जातात, हे खूप हार्मफुल असतात लिव्हिंग सिस्टीमसाठी. आणि जर ते एखाद्या लिव्हिंग सिस्टीमवरती किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमवरती पडले तर त्याला कॅन्सरसारखे डिसऑर्डर्स होऊ शकतात. And the next one most important environmental abiotic factor is soil. बघा, the nature and the property of soil in different places is vary. It is depend on the climate, the weathering processes and the transportation and sedimentation of soil. ठीक आहे. तर प्रत्येक ठिकाणची सॉईल जी आहे ही वेगवेगळी असते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही ठिकाणी सँडी सॉईल असते, काही ठिकाणी लोमी, काही ठिकाणी क्ले सॉईल असते. तर हे जे काही सॉईलचे टाईप्स आहेत हे कसे तयार होतात, तर तिथे जी काही वेदरिंग कंडिशन सुरू आहे, जे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स तिथे आहेत, फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, प्रेसिपिटेशन, याच्यानुसार सॉईलचे टाईप्स ठरत असतात. नेक्स्ट वन बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉईल सच ॲज वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, ग्रेन साईज, त्याच्यानंतर एरिएशन इज डिटरमाइंड बाय द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. ठीक आहे. तर सॉईलचे जे काही आता आपण टाईप्स बघितले, जसे की सँडी सॉईल, लोमी सॉईल, क्ले सॉईल, या सॉईलची जी काही कपॅसिटी किंवा जे काही प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीज जनरली वॉटर होल्डिंग कपॅसिटीनुसार डिटरमाइन केल्या जातात. ठीक आहे. त्याचबरोबर त्या सॉईलमध्ये जे सगळे ऑर्गॅनिक कंपोनंट्स किंवा मिनरल मटेरियल्स आहेत, याच्यावरून त्या सॉईलची फर्टिलिटी ठरवली जाते. नेक्स्ट वन थिंग, जे काही सॉईलचा pH किंवा सॉल्ट पर्सेंटेज आहे, याच्यानुसार सुद्धा सॉईलची फर्टिलिटी ठरवली जाते. आणि कोणत्या व्हेजिटेशनसाठी कोणती सॉईल अपेक्षित असते, हा सुद्धा पार्ट इथे आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर मेजर अबायोटिक फॅक्टर्स. उद्या आपण त्याच्यापेक्षा एक महत्त्वाचा पार्ट जो आहे तो बघतोय, तो आहे ॲडॅप्टेशन अँड पॉप्युलेशन. तर हे पार्ट उद्या व्यवस्थित सगळ्यांनी वाचून यायचे आहेत. आता आपण उद्या भेटूया. बाय.